पब्लिक परत चॅनल स्वागत आहे आकाश ब्लॉग्सला. तर मित्रांनो आपण डायरेक्ट देवीला इथनं डायरेक्ट सुरुवात करतो. तसं डायरेक्ट देवीचं दर्शन करतो. फोटो काढ रे. डॉक्टर कुलकर्णी ज्योतिराम नाना लावण सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार मी लखन कुटाळे यांनी करावा अशी विनंती करतो. बिल्डर बिल्डर हो बिल्डर विशाल गुळवे शेअर केले हसतोय लागा. इतनी खुशी गणेश भाऊ आहेत ना मला घ्यायच्यात. ये ना विंदोज साधा घेतला नाही बाहेरला मला कट दिसलं ना. पाठीपेट दिसत ना पाठ त्याची पाठ मोठा. ठीक आहे चालते. परत मी बघा आता माझ्या तू माझ्या माध्यमातून मला वाटतं पहिल्याच वेळेस आज इथे वेट लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर कुलकर्णी, बोरगावचे सरपंच, आमचे मित्र विनय ननवरे, अशफाक जमादार, ज्योतिराम नाना लावण, विशाल गुळवे, विशाल घोळत, डहाणे आणि वंचितचे अध्यक्ष
हे प्रमुख पाहुणे म्हणून आज इथे उपस्थित राहिले आहेत. खऱ्या अर्थाने बघितलं तर आम्ही आज येथे सर्वच या जिमचे मेंबर आहोत, पण तुमच्यासारखे काय आम्ही रेग्युलर मेंबर नाही. आम्ही कधी 2 दिवस आलो, कधी 8 दिवस आलो, कधी 15 दिवस आलो. 4 वर्षात मला वाटतं काही महिना 2 महिने सुद्धा भरले नसते. तसं ह्या जिमचे मालक नवाज ह्यांचाच मोठेपणा असे की त्यांनी आमच्याकडून एकदा अजून फी घेतली नाही. नाहीतर आमची फी तशी बघितली तर 4 वर्षाची फी द्यावी लागली असती, महिने 2 पण भरले नसते. येथील आज युवकांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम जो घेतलेला आहे वेट लिफ्टिंगचा, मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल पण उपस्थित होतो. मला थोडस कार्यक्रम जरा अवघड प्रकारचा वाटला, कारण एवढं मोठं वजन उचलायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण युवकांचा जोश असतो आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व नवाज यांचे सहकारी शिंदे असतील, त्यांचे बरेच सहकारी, आता मला काय त्यांचे नाव देणार नाही, राणे साहेब असतील, तरी बरेच त्यांच्या सहकार्यांना मी शुभेच्छा देतो. व पुढील जिमच्या माध्यमातून अजून युवकांसाठी प्रेरणादायी अशा काही स्पर्धा भरण्यासाठी आम्ही त्यांचा नेहमीच सहकार्य करू व त्यांचा उत्साह वाढवू, एवढंच मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. उभा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उपस्थित मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, आताच आमचे बापू साहेबांनी सगळं सांगितले की कशा पद्धतीने अवघड विषय तुम्ही ज्या पद्धतीने सगळा व्यायाम करता किंवा ज्या पद्धतीने आमचे बापू साहेब येतात व्यायामला त्या पद्धतीने माहिती दिली. आणि त्या माहितीच्या व्यतिरिक्त थोडीशी माहिती मला तुम्हाला द्यायची. तुमच्या सोबत या ठिकाणी PI साहेब घुगे साहेब पण व्यायामला येते, त्यांनी पण तुम्हाला माहिती दिलेली असेल. मागच्या 4 वर्षांपासून मी एका विषयावर कंटिन्यू बातम्या करतोय. ती विषय म्हणजे सगळ्यांना माहिती, तुम्हाला एक टर्मिन नावाचं औषध आहे. ते औषध घेतलं जात आहे. मला डॉक्टर साहेब असतील किंवा दुसरे सर्व डॉक्टर जे माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याकडून मी सगळी माहिती घेतलेली. त्या बाटलीतून जे औषध घेतलं जात आहे किंवा आतापर्यंत जेवढं साईड इफेक्ट झाले तेवढे सगळे संपर्कात आले माझ्या. ज्या ठिकाणी घेतलं जात आहे, ज्या ठिकाणी तुमचे खच असे सापडते, आजकाल फक्त जिमवाले नाही तर पैलवान सुद्धा ते औषध घेतात. आणि तात्पुरतं तुम्हाला जी एनर्जी देणारं औषध आहे, तात्पुरतं औषध आहे. मी मुळात जे डॉक्टरांचं सहकार्य भेटलं, डॉक्टरांनी जी माहिती दिली त्या माहितीवरच सगळ्या बातम्या आपण केलेल्या. त्याच्यात एकही असं चुकीची माहिती नाही की तुम्हाला डायव्हर्ट करायचंय किंवा तुम्हाला वेगळ्या दिशेने न्यायचंय, तशी काही चुकीची माहिती देत नाही. ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी त्यात लिहिलेल्या आहेत. साहेबांनी मध्ये सर्वांवर कारवाई पण केलेली. आता या ठिकाणी कमी वयाची मुलं आहेत, त्यांना अजून माहित नाही की काय होतंय. एक झटपट बॉडी फुगली पाहिजे, सुधारली पाहिजे, असं शरीर बनलं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. आता आमचे योगेश आहेत, तुमचे सर आहेत तिथं. योगेश आमच्याकडे ज्यावेळेस क्रिकेट खेळायला येतात, आमचे विनय ननवरे अध्यक्ष, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 70-80 पोरं तिथं क्रिकेट खेळतात. योगेश आमच्यापाशी असताना तुमच्यापैकीच एक असं म्हणजे कधी आयुष्यात आम्ही विचार केला नव्हता की ती माणूस अशा पद्धतीने बॉडी होईल, हे असं दिसायचं. त्या माणसाने कुठलीही औषध घेतले नाही, काही केलं नाही, फक्त तुमचे काही पावडरची सप्लिमेंट असतील ती जे इथं म्हणजे त्याचा फायदा असेल असे घेतलेले आहेत. पण ज्या पद्धतीने ती टर्मिन जे औषध आहे, ज्यांना वैद्यक आलाय का तसं काय नाही, त्याच्यासाठी काय मी जी माहिती देतोय का ती माहिती महत्वाची. ज्यांना माहिती त्यांनी जर म्हणजे नाही ऐकलं तरी चालेल. फक्त जे जवान पोर आहेत त्यांच्यासाठी महत्वाची माहिती अशी की त्या औषधाने आपण नाही. माणसं आताच ढाणींनी सांगितलं की एक जण संध्याकाळी 2:30 वाजता घरातच सपाट्या मारायला चालू केलं. त्या औषधाचा इफेक्ट असा आहे की त्यांनी जर ते औषध घेतलं तर असा माणूस पिसाळल्यासारखं होतो, कोणाला धरून कोणाला मारू
अशा पद्धतीने ती यायसारखं करतो. सकाळी एक 10 वाजता घुसला होता व्यायाम करायला, संध्याकाळी 6 वाजता त्याला बाहेर काढलाय ढकलून, तरी ती व्यायामच करत होता. असे साईड इफेक्ट एवढे त्याचे की आता ही सगळ्यात ज्येष्ठ मंडळी तिथं ह्याच्या पुढे नाही सांगत तुम्हाला. जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर मी रुग्णासहित तुम्हाला सगळी देतो. लोक इथं आता पोलीस भरतीला यायला त्याला वापरते, पळताना जर ती एक पडला तर त्याचा हात मोडलाय, म्हणजे हाडे डिसूळ होते. तुमच्या प्रत्येक आयुष्यावर त्याचा इफेक्ट होतोय. म्हणजे इतकं घातक औषध आहे, तुम्ही ती घेऊन जर व्यायाम करत असाल तर तुमचा उपयोग नाही. त्याच्यामुळे आता ही साधी सोपी माहिती देतो. आणि ज्याला कोणाला अधिकची माहिती लागत असेल ते मला सांगा, मी तुम्हाला सगळे पुरावे सहित देतो. फक्त जेवढं शक्य होईल तेवढं ते औषध घ्यायचं टाळा. विशेष म्हणजे ही औषध डॉक्टरांना भेटत नाही. हे औषध घ्यायचे 1 मिली पेशंटला, ती पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 1 मिली घ्यायचंय. ती बाटली 10 मिलीची, संपूर्ण 10 मिलीची बाटली इंजेक्ट करते. त्याच्यामुळे काय साईड इफेक्ट होतील ती पुढचा विचार तुम्ही करा. त्यामुळे काळजी घ्या. जे तुमचे सर शिक्षक लोक सांगतील तशा पद्धतीने व्यायाम करा. जी साधा व्यायाम असतो तीच टिकतो आणि तीच कायम राहतो. आमच्या विनय नरवणेची तुम्ही तब्येत बघितली, ही सगळी बिगर जिमची तब्येत आहे, मला नाही तर जुनी तब्येत आहे. अजून सुद्धा ती काय आता व्यायामला जात नाही, पण ती सगळी तब्येत जुनीच आहे. मग तसा व्यायाम टिकतो, आयुष्यभर टिकतो. तुम्ही फक्त ती काय ते इंजेक्शननी जर टर्मिननी जर तब्येत बनवायचा विचार करत असेल तर ती करू नका. जे काही करायचे ते स्वतःच्या कष्टाने करा, ते टिकून राहतं. एवढंच बोलतो, थांबतो. बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. मध्ये टाळ्या वाजवल्याबद्दल पण धन्यवाद. तुम्हाला जर एक डेमो बघायचा असेल तर मी गणेश कांबळे यांना विनंती करतो, 2 मिनिट पुढे यायचंय. गणेश कांबळे न घेता अशी बॉडी तयार केली, मी त्यांना विनंती करतो 2 मिनिट आपल्या शर्ट सोडून फ्रंट डबल बायसेप घ्या. पोस्ट अशी घ्या, मस्त का घे. ही बॉडी बघा, कुठलाही कमी, कुठलाही थोडी आणि कुठलाही शरीरावर आपण बॉडी केलेली बॉडी. गणेश कांबळे हा होत करू, याचं गॅरेज आहे, जिनमध्ये गॅरेज आहे याचं. तर कष्टाची भाकर एवढ्यावरच त्याची बॉडी. त्याच्यामुळे कुठलाही स्टेरॉइड आणि कुठलाही टर्मिन घ्यायची गरज नाही. स्पर्धकांना व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की नॅचरली सुद्धा बॉडी बनते. ठीक आहे, चालतंय. रोहन मोरे गोल्ड विजेता, 135 किलो वजन, 135 किलो वजन उचलून त्याने गोल्ड मिळवलंय. विनंती करतो की फैजानचं मेडल विकास उर्बडे यांच्याशी, फैजानचे सिल्वर मेडल डॉक्टरांकडे द्या. रोहन मोरे, फैजानचे एक श्रेयस कराडे हे पहिल्या गटातील विजेते आहेत. रोहन मोरे गोल्ड, वासिम चिखलकर सिल्वर. दुसरा अर्जुन बांधवकर आणि साई कांबळे यांचं मेडल सकाळी 4:30 वाजता जिम हजर असतात. सकाळी 4:30 वाजता जिम हजर असतात. जिम उघडायच्या अगोदर माघारी गेलेला असतात.
लय फोटोग्राफर आहे आपल्याकडे. घ्या फोटो घ्या. पहिलं नाही गोल्ड विजेता अतुल लष्कर डबल मेडल मिळवले. त्यानंतर गोल्ड विजेता आहे दुसऱ्यांदा गोल्ड मिळवले यश मावलेंनी आपलं मेडल स्वीकारायचं आहे. यश मावले 80 किलो वजन खांद्यावर मेडल मारले. फोटो सेशन चला. त्याच्यानंतर 120 किलो वजन Thank you.